मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या पिकाला कूलर बसवू शकता. तर ते कसं बऱ्यापैकी भरपूर सारे शेतकरी या महिन्यामध्ये केळी असेल, पपई असेल यांसारख्या पिकाची लागवड करतात. परंतु सनबर्निंगचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो. आपलं जे पीक आहे तर ते वाळून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सनबर्निंगचे डाग आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. तर अशा टायमाला तुम्ही पपई असेल किंवा केळी असेल तर याच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला अशा यल आकारामध्ये आपल्या झाडापासून एक अर्धा ते पाऊण फुटाच्या आसपास यल आकारामध्ये जो ताग किंवा दहींच्या किंवा बोरू म्हणतात, तर त्याची अशी यल आकारामध्ये जर लागवड केली तर याचा फायदा काय होईल माहिती का? जे दुपारचं ऊन आहे तर ते डायरेक्ट आपल्या पिकावरती तिथं पडणार नाही आणि याची एकदम थंडगार हवा इथं तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आणि एकंदरीत आपल्या पिकाचं जे आहे तर ते नुकसान होणार नाही. हा प्रयोग तुम्ही याच्या अगोदर केला होता का? त्याचा काय फायदा होतो खाली कमेंट करून सांगा. आणि बऱ्यापैकी अडीच फुटाच्या आसपास ज्यावेळेस ह्या ताक किंवा बोरूला फुलायला लागतात तर अशा टायमाला याला जर तुम्ही कापून आपल्या शेतीमध्ये दफनून टाकलं तर आपल्या जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी सुद्धा या ताक किंवा बोरूचा तिथे जास्तीत जास्त फायदा हा होत असतो.